नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। बऱ्याच महिलांना प्रश्न पडत असतो की साडीमध्ये नेमकं काय घालावं, म्हणजे साडी शेपवर घालावं की कॉटनचा परकर घालावा। तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल ना, तर नक्कीच हा व्हिडिओ आजचा पूर्ण पहा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी अगदी माहिती देणार आहे। तुम्हाला जे जे प्रश्न पडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। आता पहिली गोष्ट बघा, परकर पण तेवढाच महत्वाचा असतो जितकी आपल्याला साडी नेसणं महत्वाचं असतं। आपल्याला प्रत्येकीला वाटत असतं की आपण साडीमध्ये छान दिसावं, स्लिम दिसावं, पण परकर पण तेवढाच पाहिजे, त्याच्यामुळे तर तुमचा साडीमधला लुक आणखी सुंदर दिसतो। तर आता परकर विषयी मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, पण त्याच्या आधी तुमच्याकडे पहिल्यांदा आधी कोणत्या प्रकारचे परकर असले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगते। तर तुमच्याकडे पहिला म्हणजे कॉटनचा परकर असला पाहिजे। तर कॉटनचा हा जो परकर आहे तो प्रत्येकीकडे असणारच आहे, पण दुसरा जो परकर आहे तो सॅटिनचा परकर, तर हाही तुमच्याकडे असला पाहिजे। आणि तिसरा प्रकार म्हणजे साडी शेपवेअर, हे पण असलं पाहिजे। तर तुमच्याकडे असे 3 प्रकारचे परकर असणं खूप महत्वाचं आहे। हे बेसिक आहेत, त्याच्यामुळे 3ही प्रकारचे परकर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। कॉटनचा परकर प्रत्येकीकडे असतो, सॅटिनचा परकर का आवश्यक आहे तेही सांगते। आपल्याकडे बघा नेटच्या साड्या असतात। आता इथेही माझ्याकडे ही नेटची साडी आहे बघा। ह्या साडीवरती आपला नेहमीचा कॉटनचा परकर अजिबात चांगला दिसणार नाही, तर यासाठी अगदी सेम त्याच कलर मध्ये किंवा थोडाफार मॅचिंग असणारा तरी परकर आपल्याकडे असणं गरजेचं आहे। तर यासाठी आपल्याकडे हा अशा प्रकारचा सॅटिनचा परकर आहे। ओके, तर हा बघा अगदी मॅचिंग परकर आपल्याकडे सॅटिनचा आहे। तर सॅटिनचा परकर बघा हा अशा प्रकारे असणार आहे। जो आपला कॉटनचा कसा परकर असतो त्याप्रमाणे हा असतो। तर हा एकदम असा सॅटिनचा परकर आहे। तर अशा प्रकारच्या ज्यावेळी तुमच्याकडे साड्या असतात त्यावेळी मात्र ह्याच प्रकारचा परकर तुम्हाला लागणार आहे। आता साडी शेपवेअरच्या बाबतीत आपण पाहूया। बऱ्याच जणींना आधी प्रश्न पडतो की साडी शेपवेअर म्हणजे नक्की काय असतं, कारण की काहींनी मला असे प्रश्न पण विचारलेले आहेत, ताई साडी शेपवेअर म्हणजे काय, आम्हाला दाखवा तरी कसं आहे ते। तर म्हटलं की आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, हे आहे आपलं साडी शेपवेअर। हे मरमेड शेप मध्ये आहे आणि हे जे साडी शेपवेअर असतं ते स्ट्रेचेबल असतं बघा, ताणणार आहे। मी तुम्हाला इथे दाखवत पण आहे बघा, ताणणार आहे हे। तर साडी शेपवेअर घेताना आपल्याला कोणत्या प्रकारचं साडी शेपवेअर घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते, कारण की तोही एक प्रश्न असतो की कशा प्रकारचं साडी शेपवेअर घ्यायचं, कारण की साडी शेपवेअर मध्ये बऱ्याच आता डिझाईन्स वगैरे असतात, बरेच प्रकार असतात। तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की बघा, साडी शेपवेअर घेताना बघा हा जो भाग आहे, हा वाला जो भाग असतो खालचा साडी शेपवेअरचा, हा जो भाग आहे याला घेर असला पाहिजे बघा। ह्या शेपवेअरला एवढा घेर आहे, तर एवढा तरी घेर असणं गरजेचं आहे, किंवा साईडला असा कट असणं गरजेचं आहे। मी साईडला तुम्हाला फोटो सुद्धा देईन म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर अशा प्रकारे साईडला कट असणं गरजेचं असतं। तर साडी शेपवेअर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या साईज मध्ये घ्यायचं आहे हे शेपवेअर, आणि अगदी टाईट अगदी फिट बसलं पाहिजे तुमच्या इथे पोटाजवळ वगैरे, तर तशा प्रकारचं शेपवेअर तुम्हाला घ्यायचं नाही आहे। शेपवेअर घेताना तुम्ही अगदी कम्फर्टेबल राहणं पण तेवढंच गरजेचं आहे, नाहीतर काही महिलांचा असा गैरसमज होऊ शकतो की नाही एकदम टाईट फिटिंग वाला शेपवेअर घेतलं की आपण अगदी साडीमध्ये स्लिम वगैरे दिसू, तर हे चुकीचं आहे। जसं बघा, आपण आता कोणता ड्रेस घ्यायचा असेल, कुर्ती घ्यायची असेल, तर आपण आपल्या साईज नुसार ते जे ड्रेस असतात ते घेतो, त्याचप्रमाणे शेपवेअरची पण त्या साईज नुसार तुम्हाला हे शेपवेअर घ्यायचं आहे। शेपवेअर घेताना ते स्ट्रेचेबल असलं पाहिजे, तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असणं पण तेवढंच महत्वाचं आहे। तर हे शेपवेअर परत एकदा सांगते,
खालच्या साईडला अशा प्रकारे घेर असला पाहिजे आणि साईडला कट असला तर त्याच प्रकारचा तुम्ही शेपवेअर जे आहे ते घ्यायचं आहे. आता हे शेपवेअर मी मिशोवरून मागवलेलं होतं आणि मी बऱ्याच वेळा बरेच असे साडी ड्रेपिंगचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये पण मी बऱ्याचदा शेपवेअरचा वापर केलेला आहे आणि या शेपवेअर मध्ये मला अगदी कम्फर्टेबल वाटतं. तर तुम्ही पहिल्यांदा जर का साडी शेपवेअर वापरणार असाल ना तर थोडंसं तुम्हाला सुरुवातीला वाटू शकेल, पण नंतर तुम्हाला वाटेल की साडी शेपवेअरच चांगलं आहे. पण साडी शेपवेअर च्या बाबतीतही बऱ्याच जणींना प्रश्न असतात, त्या प्रश्नांकडे पण बोलूया आपण. पण पहिल्यांदा आता आपण मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारचं साडी शेपवेअर घ्यायचं. दुसरा पॉइंट जो असतो ना तो हा आहे की उंची. तुम्ही कोणताही परकर घ्या, कॉटनचा परकर असू द्या, सॅटिनचा परकर असू द्या किंवा साडी शेपवेअर असू द्या, त्याची उंची पण तेवढीच महत्वाची आहे. तुम्ही ज्यावेळी साडी नेसता त्यावेळी मी बऱ्याच बघा साडी ड्रेपिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की साडी नेसल्यावरती आपण पूर्ण पायापर्यंत जमिनीला टच होईपर्यंत आपण साडी नेसतो आणि आपली साडीमध्ये जी काही आपण चप्पल घालणार आहोत, हिल घालणार आहोत ती आपल्या साडीमध्ये दिसता कामा नये, अशा प्रकारे आपल्याला साडी नेसायची असते. पण जर का तुम्ही शेपवेअर पण अगदी पूर्ण पायापर्यंत जर तुम्ही किंवा पायाच्या अगदी तळव्यापर्यंत जर का तुम्ही वापरत असाल, शेपवेअर म्हणा किंवा परकर म्हणा, तर ते चुकीचं आहे. तर परकरची जी उंची असते किंवा साडी शेपवेअरची जी उंची असते ती उंची तुमचा जो तळपाय असतो त्या तळपायाच्या वरती थोडीशी म्हणजे 2 इंच वरती असं तुमचं शेपवेअर यायला पाहिजे. पूर्ण पायापर्यंत तुम्हाला शेपवेअर किंवा तुमचा परकर असता कामा नये. जर का तुमचा असं परकर असेल ना तर साडीचा जो लुक असतो तो खराब होतो. साडी एकदम अशी वरती खेचली जाऊ शकते आणि पाठीमागून तुमचा परकरही दिसतो, त्याच्यामुळे ते खूप खराब दिसू शकतं. तर यासाठी परकरची उंची तेवढीच महत्वाची आहे. त्यानंतर तुम्हाला मी महत्वाचं एक सांगते, तुमच्याकडे जर का जड साड्या असतील तर त्या जड साड्यांमध्ये तुम्हाला परकर किंवा शेपवेअर वापरताना थोडंसं हलकं असं शेपवेअर वापरायचं आहे. आणि ज्यावेळी तुमच्याकडे तुम्ही हलक्या साड्या नेसणार आहात, लाईट वेटर ज्या साड्या आपण म्हणतो त्या नेसणार आहात, तर मात्र त्यामध्ये तुम्हाला जड असं शेपवेअर किंवा परकर वापरायचं आहे. हेही तेवढंच महत्वाचं आहे. मॅचिंग परकर वगैरे साड्यांमध्ये ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्याच्यामुळे मला त्याविषयी काही बोलायचं नाहीये. आता आपण साडी शेपवेअर विषयी बोलूया, कारण की याच्यावरती बऱ्याच जण प्रश्न पडतो. तर ते सगळे प्रश्न आणि ते सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. पहिला प्रश्न असतो तो म्हणजे साडी शेपवेअर आरामदायक आहे का, आपण त्यामध्ये अगदी कम्फर्टेबल राहू शकतो का? तर हो, तुम्ही अगदी कम्फर्टेबल राहू शकता. सुरुवातीला जर का तुम्ही घालणार असाल तर थोडंसं अनकम्फर्टेबलही वाटू शकतं, पण नंतर तुम्ही हळूहळू त्याचा वापर कराल त्यावेळी ते तुम्हाला अगदी छान वाटेल. त्यानंतर साडी शेपवेअर मध्ये आपण आरामात अगदी चालू शकतो का? तर हो, अगदी चालू शकतो आपण, पण धावायचं नाहीये साडी शेपवेअर मध्ये, हेही तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की हो आपण कम्फर्टेबल आहोत साडी शेपवेअर मध्ये म्हणजे आपण धावू शकतो, तर धावण्याच्या प्रयत्नात पडू नका. फक्त तुम्ही छान कम्फर्टेबल राहू शकता, अगदी आरामात चालू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे की साडी शेपवेअर मध्ये आपण बसू शकतो का? तर आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. तर साडी शेपवेअर मध्ये तुम्ही बसू शकता, आरामात बसू शकता, पण खुर्चीवरती. तुम्हाला जर का जमिनीवरती बसायचं असेल तरीही तुम्ही बसू शकता. मी एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं सुद्धा आहे बसून, पण अगदी तुम्ही म्हणाल की मी पटकन बसते त्या जमिनीवरती, तर तशातला भाग नाहीये. जर का तुम्हाला साडी शेपवेअर मध्ये खाली जमिनीवरती बसायचं असेल तर थोडंसं हळूवार बसा, पटकन बसण्याच्या प्रयत्नात पडू नका तुम्ही. तर खुर्चीवरती अगदी तुम्ही कम्फर्टेबल बसू शकता, पण जमिनीवरती बसायचं असेल तर थोडंसं हळूवार तुम्हाला बसावं लागेल किंवा उठताना वगैरे पण थोडंसं हळूवार उठायला लागेल. तर खुर्चीवरती एकदम काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण जमिनीवर बसताना तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम हा येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे की साडी शेपवेअर घातल्यावरती भारी साड्या तुम्ही घालू शकता का? तर भारी साड्यांचा प्रॉब्लेम काय होतो हेही मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी आपण साडी शेपवेअर घालतो ना त्यावेळी एकदम भारी आपल्याला बघा शालू टाईप मध्ये ज्या साड्या असतात, भरजरी एकदम काठाच्या साड्या असतात, तर ज्यावेळी आपण ही साडी नेसायला जातो ना त्यावेळी कधी कधी काय होतं की त्याचं शेपवेअरची जी लाईन आहे, म्हणजे ही बघा, ही जी शेपवेअरची जी वरची जी लाईन असते इथे, आता अशा प्रकारे आपण शेपवेअर घेतलं तर ही जी लाईन असते ना ही फोल्ड होते.
ठीक आहे, ही फोल्ड होते, हा प्रॉब्लेम आहे. आणि हा पण प्रॉब्लेम मला बऱ्याचदा मला ज्यावेळी मी व्हिडिओ बनवते ना त्यावेळी मला आलेला आहे. तर तो प्रॉब्लेम येतो ज्यावेळी तुम्ही जास्त वेटेड साड्या ज्यावेळी नेसतात त्यावेळी. त्याच्यामुळे मग त्यावेळी असं वाटतं की आपला कॉटनचा जो परकर असतो तो योग्य आहे. तर भरजरी तुम्ही साड्या नेसू शकता, पण हा एक प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यामुळे तुम्ही कॉटनचा परकर तिथे घालू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे की साडीच्या शेपवेअरमुळे पोट कमी होतं का? तर हो, होतं. कारण की हे जे असतं ना शेपवेअर, ते तुमच्या शरीराला असं स्लिम आणि असं टोट आकार देतं. त्याच्यामुळे मग तुमचं जे काही पोट असतं ते थोड्या प्रमाणात आपलं त्यामध्ये असं हे होतं. पण हे पण तेवढंच महत्वाचं आहे. साडी शेपवेअर घेताना तुम्ही अगदी पोटाला घट्ट होईल अशा प्रकारचं शेपवेअर घ्यायचं नाही आहे, हे चांगलं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे की दररोज हे साडी शेपवेअर आपण वापरू शकतो का? तर दररोज आपण साडी शेपवेअर वापरू शकत नाही. दररोज तुम्ही साड्या नेसणार आहात आणि शेपवेअर वापरणार तर हे अगदी चुकीचं आहे. हे शेपवेअर जे असतं ना, साडी शेपवेअर, हे तुम्ही म्हणजे काही तासांसाठी किंवा एक दिवसासाठी तुम्ही वापरू शकता, पण दररोज तुम्ही नाही वापरू शकत. हे आता कुठे पार्टी असेल, लग्न समारंभ असतील तर त्याच्यासाठी तुम्ही ते अगदी आरामात वापरू शकता, पण दररोज म्हणाल तर दररोज ते वापरायचं नाही आहे. दररोज तुम्ही आपला जो कॉटनचा जो परकर असतो तोच योग्य आहे. मी घरी साडी शेपवेअर घालू शकते का? तर सेम तेच उत्तर, घरी तुम्ही नाही साडी शेपवेअर सारखं घालून नाही राहू शकत. तुम्हाला कॉटनचाच परकर इथे वापरावा लागणार आहे. तर बघा, जे काही महत्वाचे प्रश्न होते त्यांची मी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत आणि आता तुम्हाला समजलं असेल की साडी शेपवेअर कधी वापरायचं आणि जे आपले कॉटनचे परकर आहेत किंवा सॅटिनचे जे परकर आहेत ते कधी वापरायचे. ते साडी शेपवेअर हे अगदी छान आहे, पण फक्त तुम्हाला एक दिवसासाठी वापरायचं असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता. दररोजच्या वापरासाठी हे नाही आहे. याच्यासाठी आपला कॉटनचा जो परकर असतो तोच चांगला असतो. तर मैत्रिणी, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आजच्या व्हिडिओमधून दिलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.